हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. कुठूनी कुठे सांग जाशी, कुठूनी कुठे सांग जाशी उज्ज्वल आनंद राशी, उज्ज्वल आनंद राशी. आठवीत गौरवीत दीपराग भावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. शककर्त्या शुभवचनी प्रमदांच्या रती नयनी सज्जन मन वृंदावनी किती तुला भजावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. तव चंचल मृदु चरणी, तव चंचल मृदु चरणी सांकुर कुसुमित धरणी. बघुनी मुदित स्थिर चरका मी उगी रहावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. मम जीवन घुंगुर सर, मम जीवन घुंगुर सर बांधिन तव पदी सत्वर. क्षणभरी तरी तव भ्रमणी त्या निनाद व्हावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे. सुमारे 44 वर्षापूर्वी अशाच जोशाने चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे ह्या ओळी गात गात कवी बाबू बोरकर पार्ल्याला माझ्या आजोळी आले. बोरकर त्यावेळेला 22-23 वर्षाचे होते. त्यांच्या मध्ये बरोबर 10 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे मी त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. कारण आता एकदम आम्हा दोघांना पाहणार ना मी जास्त वडील आहे असं वाटणं साहजिक आहे. विशेषतः माझ्याकडे लोक स्थूल मानानेच पाहत असल्यामुळे असं होतं पुष्कळ झालं. बोरकर आणि बोरकरांची काल परवा लिहिलेली कविता यांच्या दर्शनाने मला शेक्सपियरच्या अँटनी अँड क्लिओपॅट्रा मधल्या एका वाक्याची आठवण होते. क्लिओपॅट्राच्या बाबतीमध्ये त्या नाटकातला इनोबार्बस म्हणतो की एज कॅनॉट विदर हर नॉर कस्टम स्टेल हर इन्फिनिट व्हरायटी. म्हणजे वयामुळे तिच्या तारुण्याच्या पाकळ्या काही गळून पडत नाहीत किंवा अतिपरिचयामुळे शेळेपणाही त्याच्यात येत नाही. इतकी तिच्या त्या सौंदर्यामध्ये एक इन्फिनिट व्हरायटी आहे, एक अनंत अशी विविधता आहे. बोरकर आणि बोरकरांची कविता याच्यामध्ये असा एक हा विलक्षण अभेद आहे. क्लिओपात्राच्या वर्णनामध्ये शेक्सपियरनी हर इन्फिनिट व्हरायटी असं म्हटलेलं आहे. गेल्या 55 वर्षामध्ये बोरकरांनी ज्या कविता केल्या त्या जर पाहायला लागलं तर त्याच्यामध्ये सुद्धा ही अशीच इन्फिनिट व्हरायटी दिसते. पण तरी सुद्धा त्या विविधतेमध्ये एक चिरंतनपणाने नांदणारा असा एक गुण मला आढळतो. तो म्हणजे तारुण्याचं लक्षण असणारी एक विलक्षण उत्कटता. बोरकरांच्या शब्दात सांगायचं म्हणजे महात्म्यानाच्या त्यांच्या एका ओळीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, समुद्र हो आणि चंद्र रेखावा, चंदन हो आणि अग्नी भोगावा. बोरकरा इतके वैराग्य सुद्धा अशाच रीतीने भोगतात असं मला वाटतं. त्यांच्या शब्दात सांगायचं म्हणजे जळण्यातही सुख आहे, ज्वालातून फुलण्याचे. असं गेली 55 वर्ष
हे त्यांचं ज्वालातून फुलण्याचं सुख तुमच्या आमच्या सारख्यांना लाभलेलं आहे. 70च्या जवळ आलेले बोरकर हे अजूनही तसेच फुलतायत. वयाचं काय असतं, चाफ्याचं झाड जरी जुनं असलं ते जोपर्यंत ते फुलतं ते नवं फुल हे तेवढंच ताजं असतं रोज. तसं त्यांच्या नव्या कवितेच आहे. अशी चिरंजीवित्वाची किंवा त्यांच्या बाबतीत नेहमी जो शब्द वापरला जातो चिरतारुण्याची, ही फुलं जी आहेत त्यातली काही त्यांनी आमच्या उंजळीत टाकावी या आशेने आम्ही त्यांच्या पुढे सगळेजण बसलेलो आहोत. आता मी येताना आकाशात ढग आलेले होते. मला एकदम आठवलं की आकाशात ढग आले असताना जसा शेतकरी आता कोसळणार किंवा म्हणून त्याची वाट पाहत असतो, तसे बोरकर इतका वेळ स्वस्थ बसलेले असताना सगळेच जण आता कवितेच्या धारा कोसळणार किंवा याची वाट नाही माहिती. एकदा बोरकर तुम्हीच असेच गडद निळे आकाशामध्ये ढग आलेले असताना कविता लिहिलेली आहे. आम्ही गडद निळे ढग पाहतो अजून म्हणून, पण तुम्ही पाहिल्यानंतर जो चमत्कार होतो ती कविता अगोदर आहे. कवितेचं शीर्षक आहे जलद भरून आले. तर कोकणातला उन्हाळा आपल्याला सगळ्यांना माहित आहे आणि अशा वेळी ज्यावेळी निळे निळे ढग येऊ लागतात त्यावेळी साऱ्या तेरचरांमधली तृष्णा अशी उभी होते आणि मग ते ढग येऊ लागल्यापासून टप 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 असे हे थेंब पडू लागेपर्यंत सर्व चराचरामध्ये जी अवस्थांतर होतात त्याचा हा एक चलचित्रपट आहे. गडद निळे जलद भरुनी आले, गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले, गडद निळे जलद भरुनी आले. दिन लंघुनी जायगिरी पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग वृष्टी होय, माड भव्य नाले, गडद निळे जलद भरुनी आले. धुंद सजल हसित दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा, तृप्तीचे धन घनात, बघुनी मन निवाले, गडद निळे जलद भरुनी आले. उतट बघुनी हरि करुणा, हरित धरा हो गहना, मंदाकिनी वरुणी धवल, विहग वृंद डोले, गडद निळे जलद भरुनी आले. रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील, हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेळ खेळे, गडद निळे जलद भरुनी आले. माशांना सुद्धा आता जागली. मीन चमकुनी उसळे, जलवलई रव मिसळे, नवथर रस रंग गहन, करीती नयन ओले, गडद निळे जलद भरुनी आले. धूसर हो क्षितिजा त्वरित, ढोर पथी अचल चकित, तृण विसरुनी जवळील ते, खिळावी गगनी डोळे, गडद निळे जलद भरुनी आले. टप 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 पडती थेंब, पडती थेंब, मनिवनीचे विसती डोंब,
मनिवनीचे विजती डोंब वत्सलये वास वत्सलये वास भूमी आशीर्वच बोले वत्सलये वास भूमी आशीर्वच बोले गडद निळे जलद भरुनी वा 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 टप 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 पडती थेंब मनी वनीचे विजती डोंब वत्सलये वास भूमी आशीर्वच बोले. तुमच्या कडव्यामध्ये थोडासा मी फरक करतो, कवीच्या कडव्यात कधी करू नये पण करतो. तुम्ही शेवटी म्हटलं ना की वत्सलये वास भूमी आशीर्वच बोले. तुमची कविता ऐकताना मला तर असं वाटलं की वत्सलये वास कवी आशीर्वच बोले असं कारण आम्ही गडद नेळे आम्हाला ते आशीर्वाद मिळत नाही, ते तुमच्याकडून आम्हाला मिळत असतात. ही कविता तुम्ही 1938 साली लिहिलेली आहे, 40 वर्ष झाली. त्यावेळी तुम्ही 27-28 वर्षाचे. आता तुम्हाला हा प्रश्न अनेकांनी विचारला असणारच, पण मी विचारतो पुन्हा की कविता नावाची गोष्ट तुमच्या आयुष्यात प्रकटली केव्हा? मी प्रकटली हा शब्द मुद्दाम वापरतो कारण कविता करतात लोक, आणि जो कविता करतो तो कवी नसतो. कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. म्हणजे आधी कुठेतरी ती कविता असते, त्याच्यामध्ये ती प्रकटते. असं निदान तुमच्यासारख्या कविता वाचताना कळतं. तर हा चमत्कार घडला कसा? तर माझ्या लहानपणी पुष्कळशी कविता माझ्या कानावर येत होती आणि ती आमच्या घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेली जी भजन परंपरा, गावातले सप्ताह, नाटक, पुन्हा दारावर येणारे वारकरी, भूते, कानफाटे, असं नाना तऱ्हाने ही सगळी कविता माझ्या कानावर पडत होती. आणि गळा बऱ्यापैकी तेव्हा असल्यामुळं घरातल्या सगळ्या लोकांनी आपलं पाठांतर माझ्याकडनं घटवून घेतलं. पूर्वीच्या काळी वाचन कमी असे पण पाठांतर विपुल असे. आमचे मोलकरी लिहिलं असं कितीतरी गीतपाठ असत आणि ती मला पाठ होत गेली. असं होता होता आमच्याकडे असा एक परिपाठ होता की विशिष्ट क्रमानं ती पदं म्हणायची होती असत. तर आम्ही 2 चुलत भाऊ होतो. तर आळीपाळीनं आम्ही एखादी नवा अभंग नवं पद म्हणायचं. त्या दिवशी मी विसरलो, माझी वेळ होती, मी विसरलो आणि पुस्तकं सगळी कपाटात होती. तर मी असं ठरवलं की आपणच लिहायचं म्हणून माडीवर जाऊन मी अभंग लिहिला. तर एक आधी पहिला चरण म्हणायचा, नंतर इतरांनी म्हणायचं. असं म्हणता म्हणता शेवटी बाकी म्हणे ज्यावेळी आलं त्यावेळी सगळीच चापापली. बाकी म्हणजे मला तुमचं लाडकं नाव. आणि नंतर आमच्या चुलत्यांनी मला बोलावून सांगितलं की संतांच्या अभंगामध्ये असं हे करायचं नसतं, आपलं नाव पाप आहे वगैरे. तर मी म्हणालो काय हा संतांचा अभंग नाही, मी लिहिलेला आहे. त्यांचा विश्वास कसा बसावा? त्यामुळे तुम्हाला हवा असेल तर मी दुसरा लिहितो म्हणून मी दुसरा लिहिला. आणि त्यावेळी ते त्यांना मोठा आनंद झाला. माझ्या आजीकडे मला घेऊन गेले. मला वाटलं होतं आजी कौतुक करेल. आजीने सांगितले बा असलाच आवडपणा चालायचं नाही, आधी संत व्हावं आणि नंतर अभंग करावा. आणि तू थोरला मुलगा आहेस आई वडिलांचा, तेव्हा तुला काही संत होण्याचा अधिकार नाही. तेव्हा ही उर्मी लिहिण्याची मी अशी दाबून टाकली. पण पुढे एक दिवस ते वरचं कवच उडालं आणि कविता निघाली आपणहून. निर्झरे स्वप्नभंग तुम्हाला माहित असेल देवाचा, तशासारखा हा चमत्कार झाला. पण आणि मी अनेक नवी कविता वाचू लागलो करता. असं करता करता एक दिवस मला कळत होतं की मी त्या जगामध्ये जातो. पण जत्रेत गोंधळावं ना माणसानं, तसा पूर्वसुरींनी निर्माण केलेलं जे प्रतिमांचं जग आहे त्याच्यामध्ये मी वाट चुकलोच होतो. पण एक दिवस ती कातरवेळ ही कविता यावेळी दिली गेली. त्यावेळी मला असं वाटलं की आता ते माझ्या तोंडून बोलत नाहीत, मी आपण होऊन काहीतरी बोलतोय. आणि त्याच्यानंतर माझी आगबोट चालली दर्यात घ ही कविता मी माझा पहिला संग्रह प्रसिद्ध करण्यासाठी मुंबईला बोटीनं चाललो होतो. त्या बोटीच्या तालावर ते कसं काहीतरी असं जमलं आणि ती कविता ज्यावेळी झाली त्यावेळी पहिल्या प्रथम असं मला वाटलं की आता मी माझ्या आवाजात गातोय, बोलतोय.
हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. काय आहे तुमच्या कवितेच्या बाबतीमध्ये रसग्रहण करणाऱ्यांनी तुम्हाला पकडायचा पुष्कळ प्रयत्न केलेला आहे शब्दात. स्वतः खांडेकरांनी तुम्हाला ज्वालेची पूजा करणारा पारिजात कसं म्हटलेलं आहे, कोणी मांगल्याचे पुजारी म्हटलंय, कोणी आध्यात्मिक ओढीचे कवी म्हटलंय, कोणी जीवनप्रेमी कवी म्हटलेलं आहे. मंगेश पाडगावकर जे तुम्हाला गुरु मानतात त्यांनी तर तुम्हाला उन्हाचं चांदणं करणारा कवी असंही म्हटलेलं आहे. असं अनेकांनी, मी स्वतः तुम्हाला आनंद यात्री म्हटले, आनंद यात्री म्हटलेलं आहे. ते बरोबर आहे की चूक आहे मला माहिती नाही, पण मला वाटलं की आनंद यात्री असं तुम्हाला म्हणावं. तुमच्या धुंद व्यक्तिमत्वाबद्दल अनेकांनी लिहिलं आहे. पण आम्हा सगळ्यांचं थोडं तो एक हत्ती आणि 7 आंधळे त्याच्यासारखं होतं. म्हणजे प्रत्येकाला जसा जो भावला तसाच तो आहे असं वाटतं आणि त्यातून तुम्ही मात्र निसटून जाता दरवेळेला. नाही तरी सुद्धा तो जगदात्मा दशांगोळे उरला असं म्हटलंय, तशी कविता पुन्हा आणखी कुठेतरी तुमची राहते. म्हणजे हे सगळं असतं त्याच्यात तरीही काहीतरी असतं. तर मला असं वाटतं की शेवटी मग तुम्हाला शोधायला तुमच्याच कवितेकडे जावं लागतं. आणि तुम्ही एका ठिकाणी म्हटलेलं आहे की माझे सुख मोठे सुख मोठे, त्याच्यात आहे की रसलम पटमी असुनी मजला गोसावी पण भेटे. असुनी मजला फार सुंदर शब्द घातलाय तुम्ही त्याच्यात, आता तुमच्या लक्षात नाही, मी सांगतो तुम्हाला. रसलम पटमी तरी माझं अवचित गोसावी पण भेटे असं म्हटलेलं आहे. आता ते नित्य भेटल्यामुळे त्यातला अवचितपणा कदाचित गेला असेल, परंतु अवचित गोसावीपणा भेटे. पण तुम्हाला गोसावीपणा भेटलेल्या अवस्थेतली सुद्धा तुमची कविता मला गोसावीपणातला जो रस आहे त्याला भिडलेली दिसते. तोही रसच आहे, त्याला अतिरस म्हटलेला आहे. बरोबर आहे, त्याला चोरोबानी अतिरस म्हटले, अतिरस म्हटलेलं आहे. पण आपल्याकडे काय होतं, पुष्कळ उपरती ही आत्यंतिक रतीनंतर आलेल्या पश्चात्तापाने आल्यासारखी असते. तशी नाही, इथे पॉझिटिव्ह आहे की त्याचा एक स्वतःचा आनंद असलेली अशी आहे. तेव्हा ह्या बेहोशीच्याच अवस्था आहेत, त्या तुमच्या निर्णयावेळी दिसतात. मला आठवतं तुम्ही आमच्याकडे आला होता त्यावेळेला तुम्ही 22व्या वर्षी लिहिलेल्या कवितेमध्ये इतुक्या लवकर येईन मरणा असं म्हटलेलं होतं. तर माझी आजी बसली होती, ती म्हणाली अरे अरे हा इतका लहान मुलगा असं कशाला म्हणतो असं. ती म्हटलं मग ती पुढे खुश झाली, कारण त्याच्यामध्ये तुमची ओळ होती की रात्री समयीशी वाचावी ज्ञानोबाची अमृत होवी, कविता स्नेही वात जळावी, उजळीत मनाचा द्वैतपणा, पण त्याच कडव्याबरोबर निसर्ग गोवत्साशी रमावे, दिवसभरी श्रम करीत राहावे, तिखट कढीने जेवून घ्यावे, मासळीचा सेवित स्वाद दुणा म्हटल्याबरोबर त्यांना सगळ्यांना वाटलं नाही माणसात आहे हा का. मासळीचा उल्लेख हा गोव्यापणापुढे करायचं म्हणजे जरासं डेंजरस आहे, म्हणजे तो एकदम तुम्ही उन्मनी अवस्थेत जाल मला माहिती आहे. तरी सुद्धा हा धोका पत्करून मी तुम्हाला विचारतो की जीवनातल्या सुखदुःखाच्या अशा निरनिराळ्या भावावस्थामधून जाताना तुम्हालाच एखाद्या भावावस्थेतून तुमची कविता प्रकटल्याचा असा एक आठवण असेल अशी एखादी, तर अशी एखादी सांगा ना की एकदम तुम्हाला त्या आलीच. आता बहुतेक आल्यात पण एखादी अशी विशेष एक कविता सांगायची झाली तर असे एक मुळामुठे संगम हे माझं अत्यंत आवडतं स्थान. तिथं मी आणि माझ्या भावाबरोबर चाललो होतो. पावसाचे दिवस होते, आम्ही जाताना पाऊस नव्हता, परंतु आम्ही त्या धर्मशाळेत गेलो. उसरेश सारखी अशी उसरी वजा होती, आता ती वाहून गेली पाणचेतमध्ये, आणि इतक्याच मुसळधार पाऊस सुरू झाला. आणि तो पाऊस सुरू ज्यावेळी झाला तुम्ही पाहता पाहता मी कविता लिहितोय वगैरे हे सगळं माझं भानच गेलं. आणि एकदम घनवर शेरे घनवर शेरे वरसे जळ सर आले सर सर मल्हाराचे स्वर शेरे घनवर शेरे घनवर शेरे भरुनी आले नदी नद नाले जरठ तरुही झाले रसाले पल्लव द्रुमही नाले धाले जणू मोराचे परसे रे घनवर रे घनवर से. माझं जे होतं ते असं होतं. नाही हे करून कबूल आहे. तुमच्या कविता वाचतानाच ह्या अपरिहार्यपणाने प्रकट झालेल्या याची अनुभूती आम्हाला येतेच. मला सुद्धा वाटतं की असा एक काहीतरी हा चैतन्याचा स्पर्श तुम्हाला त्या क्षणाला होतो. आणि त्या क्षणाला ज्यावेळी होतो त्यावेळी सूर छंद ताल आशय या सगळ्याच एकदम रसायन तयार होऊन येतं. आणि पुन्हा ती एक मुक्तावस्था असतेच. तर ते तुमच्या एका कवितेत फार सुरेख आलेलं आहे. तुमचीच कविता आहे स्पर्श. फुलल्या लाख कळ्या स्पर्श सुगंधा घन अंधारी फुटल्या ग उकळ्या असं तुम्ही म्हटलेलं आहे. ती आहे तुमच्या इथे असेल. हा काय
तर समुद्रकाठी ती दोघं बसलेली आहेत आणि त्या स्पर्शाच्या वेळी जे काय भावलं ते या कवितेत आहे. फुलल्या लाख कळ्या, फुलल्या लाख कळ्या, स्पर्श सुगंधा घन अंधारी, फुटल्या ग उकळ्या, फुलल्या लाख कळ्या. ध्वनी कंपित तनुच्या शततंत्री, ध्वनी कंपित तनुच्या शततंत्री, बंदी मनरती मोहन मंत्री, बंदी मनरती मोहन मंत्री. लय लागुनिया नाचू लागल्या स्वप्नीच्या पुतळ्या ग, फुलल्या लाख कळ्या. स्पर्श सुगंधा घन अंधारी, फुटल्या ग उकळ्या, फुटल्या ग उकळ्या. धूप जळे तिमिराचा पवनी, धूप जळे तिमिराचा पवनी. विनिद्र नयना व्याकुळ अवनी, विनिद्र नयना व्याकुळ अवनी. पिकुनी लवल्या नक्षत्रांच्या द्राक्षलता पिवळ्या ग, पिकुनी लवल्या नक्षत्रांच्या द्राक्षलता पिवळ्या ग, फुलल्या लाख कळ्या. भुई वाळूची संगमरवरी, भुई वाळूची संगमरवरी. तीवर काळ्या फेनिल लहरी, तीवर काळ्या फेनिल लहरी. व्यथितुनी सुख मंथित ग्रंथित, व्यथितुनी सुख मंथित ग्रंथित. झाल्या मधुर निळ्या ग, फुलल्या लाख कळ्या. सुटल्या अवचित जटिल समस्या, सुटल्या अवचित जटिल समस्या. फुटला रव स्मर कुटिल रहस्या, फुटला रव स्मर कुटिल रहस्या. जननांतरीच्या स्मृतींच्या ज्योती, जननांतरीच्या स्मृतींच्या ज्योती. पाजळल्या सगळ्या ग, फुलल्या लाख कळ्या. द्रवली नयने स्रवली हृदये, द्रवली नयने स्रवली हृदये. दो चंद्रांच्या संगम उदयी, दो चंद्रांच्या संगम उदयी. दुनी पौर्णिमा रसान सीमा, दुनी पौर्णिमा रसान सीमा. उसळ्यावर उसळ्या ग, फुलल्या लाख कळ्या. स्पर्श सुगंधा घन अंधारी, फुटल्या ग उकळ्या, फुलल्या लाख कळ्या. वा वा वा. रवींद्रनाथांनी आपली कविता सुराबरोबरच जन्माला येते असं म्हटले. त्यांनी देवाकडे सुद्धा सुरेर भिक्षा, सुरांची भिक्षा मागितलेली आहे. रवींद्रांच्या कवितेचा तुम्हीही आनंद लुटलेला आहे. तुम्ही तर एखादा कवीच लिहू शकेल अशा रीतीने रवींद्रनाथांचं चरित्र लिहिलेलं आहे. त्यांच्याप्रमाणे तुमची कविता सुद्धा सुरातून येते. बरं ती अशी येते की आता तुम्ही म्हणला माझा छंद दिवाणा, नकळत मनमुखी सुंदरतेचा तरळे तरळ तराणा. माझा छंद दिवाणा. बरोबर. आणखी एक सांगतो तुम्हाला, एक थोडासा गाण्यातला माणूस म्हणून सांगतो. तुमच्या कवितेला तुमची जी चाल आहे ना तीच मला नेहमी योग्य वाटते. दुसऱ्याने कोणतरी त्याला चाल लावली की तो नको वाटतो. त्या माणसाच्या प्रतिभेचा स्पर्श तिथे नसावा असं तुम्हीच ते निर्माण केले. काही कळत नाही, परंतु तुम्हाला कळत नाही, हे कळत नाही किती चांगलं बरं का. पण ते आपोआप ते असं म्हणतं. टागोरांना तरी कुठे कळत होतं. त्यांच्या एका चालीच्या वेळेला त्यांचा पुतण्या म्हणाला की काका मशाय गंधार काय सुंदर लागला या चालीत. ते म्हणजे हा गंधार आहे का. ती आतूनच आलेली असते ती कविते बरोबर. पण मला तुम्हाला असं विचारायचं की सूर छंद आणि शब्द यांची ही जी कवितेतली नांदणूक एकेची घरी अशी असावी म्हणतो आपण. याच्याबद्दल अलीकडे पुष्कळ मतभेद आहेत. एकत्र असावी का नसावी याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचा अनुभव? हा, मला स्वतःला असं वाटतं की आपण जर सगळा हा इतिहास पाहिला तर आपले सर्व
म्हणजे प्रारंभीचे कवी हे वाग्यकार. म्हणजे त्यांना शब्द आणि सूर आणि ताल सगळं एकाच वेळी सुचत आलेलं आहे. हे बायफर्केशन जे झालेलं आहे पुढं झालेलं आहे. आणि मला असं वाटतं इंग्रजी कविता इतक्या आपण अधिक वाचत गेलो त्यातला रिधम लक्षात न घेता तितकी आपली कविता दुर्दैवानं गद्यप्राय होते आहे. सुरापासून दुरावते आहे. कारण काव्य हे इसेन्शियली श्राव्याचं आहे. कबूल आहे, माझी धारणा आहे. आणि मला स्वतःला तर तसंच सुचतं म्हणजे असं की पहिल्यांदा घुमत असतो. घुमता मला पहिली ओळ येते. तुम्ही म्हटलं पहिली ओळ आल्याबरोबर मीच चकित होतो. ती म्हणता म्हणता दुसरी येते. तर मी नेहमी असं म्हणत आलेलं आहे, इट इज अ प्रोसेस ऑफ सेल्फ डिस्कव्हरी. आणि म्हणून मी कवितेची साधना ही आत्माविष्काराची आणि आत्मविस्ताराची साधना. म्हणून तो सूर आणि हे एकदमच ते रसायनाचं प्रगट झाल्यासारखं होतं. आणि शेवटी जो मूड असतो, जी भावावस्था असते, तिचा म्हणून एक स्पंद असतो. त्या स्पंदाचा छंद होतो आणि त्या छंदातून ते सगळे शब्द जे काय आहेत ते सगळं रसायन ते आकार घेऊ लागतं असं म्हणायचं. बरोबर आहे. म्हणून तुम्ही मगाशी जे म्हटलं की तुमची जी चाल आहे ती चाल लावली आहे असं वाटत नाही. चाल लावण्या क्रियापदामध्ये सुद्धा आधी गद्य होते त्याला असं हे केल्यासारखं असं नाही. ती चाल आणि हे एकदम उगवलं हे येतं. जसं कविता आणि सूर या संबंधाबद्दलच एक चर्चा आहे ती पुष्कळ मोठी आहे, आपल्याला वेळ येतो. परंतु कविता काव्य आणि संस्कृती याच्या जोडीबद्दलच्या काही कल्पना आहेत. माटे मास्तरांनी संस्कृतीला फार सुंदर शब्द म्हटलं की मनाची मशागत असं म्हटलं. फार सुरेख. जशी शेताची मशागत, त्याने ऍग्रिकल्चर ही जशी शेताची मशागत तशी कल्चर ही मनोभूमीची मशागत अशा अर्थाने. आता मनोभूमीवर असंख्य संस्कार असतात आणि त्या संस्कारातून आपल्या सगळ्या निर्मिती कृती प्रगट होत असतात. हे खरं आहे. पण तुमच्यावर जसे साहित्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्ञानोबा तुकोबाचे संस्कार आहेत, तसेच गोव्यातल्या पोर्तुगीज राजवटीत तुमचं आयुष्य गेल्यामुळे युरोपातली जी सौंदर्य लक्ष्य अशी लॅटिन संस्कृती होती, म्हणजे ब्रिटिशांची आमच्याकडे आली ती नव्हे, ती लॅटिन संस्कृती, फ्रेंच, स्पॅनिश इत्यादी त्याचे संस्कार आहेत. इतकंच कशाला कोकणातल्या गोमंतकीय लोकसंस्कृतीचे संस्कार आहेत. आणि त्याच्यातून तुम्ही पुन्हा वेस्टर्न म्युझिक जे आहे हो ते तर मी विपुल ऐकले. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या तुमच्या निर्णया कवितेतून निर्णया वेळेला प्रकट होत असतात बरं का. त्यामुळे आता तुम्ही वेस्टर्न म्युझिकच उदाहरण दिलं म्हणून सांगतो की आमच्या संगीतामध्ये जसं आम्ही एक सूर असा निभावून देण्यामध्ये असतं, तर पाश्चात्य संगीतामध्ये हार्मोनी असते, अनेक सुरांचं तिथे होतं. असं तुमच्यामध्ये विविध संस्कृतीच्या मिश्रणाचा सुद्धा एक प्रकारचा ऑर्केस्ट्रा तयार झालेला असतो. तुमच्या शब्द एखाद्या वेळेला असं की परतली घरा भिरी म्हणता तुम्ही, पाखराच्या तटत भिरी हा शब्द वापरतात, तो इतके सुंदर तिथे येतो. किंवा तुमची तार जाय बंदरा, तुम्हाला ते नाव जाय बंदरा घालता आलं पण ती तार असते, ती तार इकडल्या त्या नदीवरून जाणारी तारच असते. तर ते सगळं जे येतं जसं, तर ते त्यामुळे तुम्हाला भारतीय संस्कृतीचे अमुक संस्कृती तमुक संस्कृतीचे असं काही लेबल लावता येत नाही, लावू नये कोणी. पण तरी सुद्धा तुमच्या प्रत्येक कवितेतून एखाद्या वेळेला एक भारतीय संस्कृतीचा अतिशय सुंदर असा हा दिसतो, एखाद्या कवितेतून दोन्हीचं मिश्रण दिसतं, एखाद्या कवितेतून एकदम निराळे. आणि विशेषतः ग्रीकांची जी सौंदर्य दृष्टी आणि आपली अध्यात्म दृष्टी यांचं कुठेतरी दोन्ही बद्दल मला आकर्षण. तर ह्या ज्या तुमच्या निर्णय त्याच्यातून मी तुमच्या सगळ्या समुद्रातून मी 3 कविता निवडलेल्या आहेत बरं का. त्यातून मला तुमचं ते त्रिविध दर्शन घडेल असं वाटतं. एक तुमची कविता म्हणजे बांगड्या. आता बांगडी ही काही नुसतं स्त्रियांच्या हातात घालायचा अलंकार एवढंच नाहीये, त्या किणकिणाटाच्या मागे भारतीय स्त्री जीवनातले असंख्य सूर आहेत असं. ती एक कविता आहे. दुसरी आहे जपानी रमलाची रात्र. त्यातली स्त्री तो सारा अनुभव केवळ भारतीय संस्कृती नावाची जी काही आपली एक सौंदर्याच्या बाबतीतली कल्पना आहे, काय नीती अनितीच्या बाबतीतली त्याच्याशी निगडीत नाहीये. आणि तिसरी जी कविता आहे ती जीवन त्याना कळले हो. आता हिचं स्फूर्ती केंद्र तसं पाहिलं तर उपनिषदाच्या तत्वज्ञानात जरी असलं तरी ती सगळ्या मानवतेचाच वेध घेऊन जाते असं वाटतं. तर मला असं वाटतं की या 3ही कविता तुमच्याकडून एकामागून एक ऐकायच्या. आता मी मध्ये अजिबात बोलणार नाही तुम्हाला. हे सुंदर डोळे आहेत जगातल्या सर्वात सुंदर स्त्रीचे. सौंदर्य स्पर्धेमध्ये आपल्याला तरतरीचे प्रश्न विचारले जातात, जसे की जगाला काय देऊन जाल आपण. मला या पत्त्यावर लिहा. या बँक असोसिएशन ऑफ इंडिया, पीओ बॉक्स नंबर 1403, हैदराबाद 500028.
आपणही आपले डोळे कोणाच्या तरी नावे करून जा माझ्यासारखी. हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्र मुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा बांगड्या. बांगड्या. आज बांगडी केव्हाही घातली जाते, केव्हाही काढली जाते, पण पूर्वी श्रावण महिना लागल्याशिवाय बांगडी घालायची नाही. कारण श्रावणापासूनच बायकांचे सण सोहळे सुरू होतात आणि हा जो कासार चढवत असे या बांगड्या, तर आमच्याकडे ते बांगड्याची कोंडाळी अशी पाठीवर घेऊन झगमगणारी तो दारोदार जायचा. तर हा गोव्यातला कासार आहे. आणि कोणी कोणत्या रंगाची बांगडी केव्हा घालावी, का घालावी, हे सगळे शास्त्र त्याला चांगलं माहित आहे. आणि तो म्हणतो हा गोव्यातला बांगड्या बघाया, बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया, लागला फुलाया. आता कशा तयार केल्यात? जलवलयी स्वरवलयी, जलवलयी स्वरवलयी, दिनकर शशिकर वलयी, दिनकर शशिकर वलयी, मिसळूनी घडिल्या प्रणयी, गोड बांगड्या या, बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया. हे कशा आहे? नाजूक या सुंदरती, मंजुल रवी रुमझुमती, रत्ना सम चमचमती, भाग्य रंगवाया, बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया. मग तो सांगतो, या प्रदोष कांत निळ्या, केवळ निळा म्हणत नाही, या प्रदोष कांत निळ्या, या बिजल्या सोनसळ्या, लाजविती रुसुनी खुळ्या, आम्र किसलया या, बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया. आणि मग म्हणतो, नवयुवती का भिडस्त, भरुनी घ्या त्वरे स्वहस्त, वाजवुनी तरुण मस्त, चरणी लोळवाया, बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया. या वासंतिक हिरव्या, आशा समनित्य नव्या, वधू हृदया परिहळव्या, वधू हृदया परिहळव्या, प्रेम ओवयाया, बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया. निर्मळ हे हिरवे पण, पतिगृहिण्या करी मिरवू, सतत करा जपून जतन, ही सुरम्य माया, बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया. पण प्रौढाई आहे की ज्यांचा हात हा वरदहस्त आहे आणि त्यांच्याकडून वर प्राप्त होतात. असा ना तो म्हणतो, क्षितिजा समया जांभूळ, क्षितिजा समया जांभूळ, जलदा समया श्यामल, जलदा समया श्यामल, वत्सल या गंगेतील सांध्य मेघ छाया, बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज, श्रावण लावण्य राज लागला फुलाया. या माऊली आपुल्यास्तव, वरजांचा सुख संभव, करजांचा दे गौरव, करजांचा दे गौरव, वैश्वदेव राया, बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया. आणि मग सगळ्यांनाच म्हणतो, ये कन्ये ये दुहिते, अपरिणिते ललित लते, एकांते ये माते, सुभग साज न्याया, बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज, श्रावण लावण्य राज लागला फुलाया. दुसरी कुठली म्हणा? वा, आता एकदम निराळा बाज. हा बोला. जपानी रमणाची रात.
मी काही जपानमध्ये गेलो नाही. जपानमध्ये जाऊन कविता लिहितात. खलाशांनी खूप लिहिल्या असतात. जपानी रमराची रात, गेशा गर्लच्या म्हणजे मुलीच्या सहवासामध्ये घालवलेली एका रात्रीची ही आठवण. तुझे विजेचे चांद पाखरू, तुझे विजेचे चांद पाखरू, दीपराग गात रचित होते शयन महाली निळी चांद रात. रतिरत कुक्कुटसा कुंडीवर, रतिरत कुक्कुटसा कुंडीवर, आरोहुनी माड चोच खुपसुनी फुलवित होता पंखांचे झाड. अद्भुत पंख्या परी भिंतीवर आंदोलुनी छाया, आंदोलुनी छाया लावित होती ताप जगाचा नकळत विसराया. धूप उसासत होता कोणी रजताच्या पात्री, रजताच्या पात्री. विचित्र रेशीम चित्रे होती रसावली गात्री. तुझा पियानो यक्ष जळातील होता निजलेला, होता निजलेला. मनात गुंफित स्पर्श सुखाच्या स्वप्नांचा झेला, स्वप्नांचा झेला. अन्न म्युसेची कवने होती, फ्रेंच कवी. हा लव पोएट. अनम्युसेची कवने होती माझ्या हातात, प्रतिचरणाला करीत होती धूम्रवेल साथ. जळत उसासत होते त्यास, जळत उसासत होते त्यास. अंतरांत काही होता चिमणा श्वान लोकरी घोटाळत पायी. तोच वाजल्या तुझ्या सपाता, तोच वाजल्या तुझ्या सपाता. सळसळला घोळ, सळसळला घोळ. आलीस मिरवित चाली मधुनी नागिनीचा डौल, नागिनीचा डौल. करा तुनी तव खिदळत आले स्तनाकार पेले, स्तनाकार पेले. जळता गंधक पाच उकळती याही रंगलेले. अभीष्ट चिंतुनी आम्ही त्यांचे भिडविले काठ, भिडविले काठ. सुरेहुनी तू गडे भाजिले ओठानी ओठ, सुरेहुनी तू गडे भाजिले ओठानी ओठ. स्पर्शे तुझी आणि पियानो थरारला सारा, थरारला सारा. मज सम त्याच्या कानशिलांच्या झणानल्या तारा, झणानल्या तारा. गंधर्वांच्या दुहिता जमल्या करीत पुष्पवृष्टी, करीत पुष्पवृष्टी. हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी, जडावली दृष्टी. पोहू लागले तुझ्या रेशमी अलकांतील मासे, अलकांतील मासे. हवा जाहली जड पाऱ्यासम, हवा जाहली जड पाऱ्यासम. अंगातील वासे आणि तरंगत डुलू लागली नौके परिशेज. तो कांतीतून तुझ्या निथळले फेनाचे तेज. नखे लाखिया दात मोतिया, नखे लाखिया दात मोतिया. वैदुरी नेत्र अवयव गमले चपल चिवटकी मयवनीचे वेत्र. कात सोडिल्या नागिनीचे ते नवयौवन होते, नवयौवन होते. विळख्या विळख्यातून आलापित ज्वाळांची गीते. गरळ तनुतील गोठून झाले अंतरात गोड, अंतरात गोड.
कळले कामज जडते देवा नरकाची ओढ. कळले कामज जडते देवा नरकाची ओढ. डोळे बांधून खेळत होते जीवन मायावी. अंधपणातच वितळत होते भूत आणि भावी. तुझ्या जपानी भाषा लिपी सम. तुझ्या जपानी भाषा लिपी सम. अगम्य सुंदरता असूनी हाती उरली दुर्लभ आली ना हाता. आजही तुझ शोधिता कधी ती रमलाची रात. पाठीतून जंबिया मधाचा घाली काळजा. वा वा वा. आता ह्याच्यानंतर खरं म्हटलं म्हणजे थोडा वेळ थांबवूनच पुढल्या रंगाकडे जायला पाहिजे, पण आपल्याला थांबता येत नाही. त्या पुढली मी तुम्हाला सांगितलं की मगाशी मी म्हटलं ना की तिसऱ्या ह्याच्यामध्ये एक निराळच स्वरूप त्याच्यात प्रगट झालेलं आहे. जीवन त्यांना कळले. जीवन त्यांना कळले हो. जीवन त्यांना कळले हो. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. जीवन त्यांना कळले हो. शेवटी सगळे पंथ धर्म काय सांगतात हेच सांगतात. जीवन त्यांना कळले हो. जीवन त्यांना कळले हो. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. जीवन त्यांना कळले हो. जळापरी मन निर्मळ ज्यांचे. जळापरी मन निर्मळ ज्यांचे. गेले तेथे मिळले हो. गेले तेथे मिळले हो. चराचराचे हो ना जीवन स्नेहासम पाजळले हो. जीवन त्यांना कळले हो. सिंधू सम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो. रस सगळे आकळले हो. आपत्काली अंदिनावर घन होऊन जे वळले हो. जीवन त्यांना कळले हो. दुरित जयांच्या दर्शन मात्रे. दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊनी जळले हो. भस्मासुरासाठी मोहित होऊनी जळले हो. पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले परी मळले हो. जीवन त्यांना कळले हो. आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव जानी तुळिले हो. वैभव जानी तुळिले हो. साया साविन ब्रह्म सनातन. साया साविन ब्रह्म सनातन. घरीच जाळ ढळले हो. पुरीच जाळ ढळले हो. जीवन त्यांना कळले हो.